राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आनिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देही. देवा माझे मन लाग तुझे चरणी. ह्याला म्हणतात बाथरूम सिंगर. ध्यानात ठेवा, असंच असतं. जाऊ द्या बरोबर द्या. आज तुम्हाला लय महत्वाची गोष्ट सांगायची. काल आपण बुकिंग घेत होतो तिकडे जायचं. आता ती सारखं सारखं जाणं शक्य नाही, पण 3.5 तासात साधारण 3 वाजेपर्यंत, 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत अख्खे 44 सीट बुक. हा, म्हणजे कसं होतं मलाच माहित नाही की एवढी व्यक्ती आहे म्हणून, म्हणजे आपल्या चॅनलची. मुंबईचे लोक, साताऱ्याचे लोक, कोल्हापूरचे लोक पुण्यात येतात. जिथं बस तिथून लोक येतात. आणि माझं प्रथम प्राधान्य शे थोडं पॅरालिसिस, दम्याचा आजार, काही अंध व्यक्ती आहेत, वयस्कर आहेत, यांना आधी असतो. कारण ते ट्रेननी आणि परिस्थितीमुळे कारने वगैरे जाऊ शकत नाही, असा विषय. भविष्यात अजून थोडा विचार करू, पण आता तरी सगळ्यांना बरोबर नेणं शक्य नाही. तुम्ही जर तुमच्या मार्गाने तिथं आला, मी तिथं तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आजची जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी सांगायची म्हणलं ना, ती थोडासा काय होतं, थोडं अवघड विषय असला की जीभ जरा अडकते, असा विषय असतो. पण तरी पण तुम्ही समजून घेता, तुम्हाला सगळं विषय माहिती आहे, त्याच्यामुळं अजून मला बळ येतं सांगायला. विषय नाजूक, हा विषय गंभीर आहे आणि मामा खंबीर आहे, ह्या म्हणीप्रमाणे आपण आता स्टोरीकडे जाऊ. सोलापूर जिल्हा, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी घडलेली घटना आहे. विषय नेमका काय आहे, कसा आहे, तुम्हाला इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि हा विषय हाताळताना आणखी एका गोष्टीकडे, तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीशी जशी प्रतिमा असते की तुम्ही त्या व्यक्तीला घाबरता, ती व्यक्ती समोर दिसली तरी काही जण साईटने जातात निघून, थोडी भीती असती. काही जण थोडे निर्भीड असतात, आलं तर जाटमारी गेलं तर जाटमारी टाईप काही लोक असतात, ते त्यांच्याशी संबंध करतात. बरोबर ओळखलं. तुम्हाला बोलायचे तृतीयपंथी विषय, त्यांचं जीवन मुळात तुम्हाला खरं सांगतो, महाभारतातील शिखंडी त्या काळापासून आणि अनादी काळापासून तृतीयपंथीची नोंद आहे. आणि हे नैसर्गिक किंवा दैवी देणगी, देणगी म्हणा, चांगलं म्हणा, वाईट म्हणा, पण बऱ्याच वेळा एक्स आणि XY या गुणसूत्रांचं विभाजन व्यवस्थित न झाल्यामुळं, सायन्स त्याच्या पाठीमागं, अर्धा गडी अर्धा अर्धी बाई, असा एक पुरुष जन्माला येतो, स्त्री जन्माला येते, त्याच्यात ते बरेच प्रकार आहेत. हा, ते खालीवरचा विषय असतो. सकाळ सकाळ नकोले तोंड खराब करायला, तुमचं डोकं खराब करायला. पण बऱ्यापैकी तृतीयपंथी हे पुरुषाला पूर्ण सुख देऊ शकतात, काही जण नाही देऊ शकत, बरेच त्याच्यात प्रकार आहेत. पण एक गोष्ट कॉमन आहे त्यांच्यात, की ते एक मूल नाही जन्माला घालू शकत. म्हणजे परफेक्ट स्त्री नसते, परफेक्ट पुरुषही नसतो, असा विषय आहे. ही जी घटना आहे, ही घटना सोलापूरमध्येच तृतीयपंथी आहे, आपापल्या मेळ्यात. कारण ते लहानपणापासून त्याला तशी जाणीव होते, किंवा आई वडील सुद्धा त्याच्याकडं, ही तृतीयपंथीचं दुःख फक्त त्यालाच माहीत असतं. तुम्हाला सांगतो, समाजाची आता आपण आपण आपल्या प्रपंचात जगत असताना लोकांच्या नावं ठेवायला ह्याला, त्यामुळे आपण दुरीच चालतो, किती बेतो तुम्हाला सांगतो. पण पदोपदी जर तिरस्काराची नजर, ती नजर झेलण्याची ताकद तृतीयपंथीची तुम्हाला सांगतो. हा, एवढं सोपं नाही ते. क्षणोक्षणी त्यांना मारावं लागतं, हे त्यांचं दुःख आहे. क्षणोक्षणी मारावं लागतं, कारण ती कुत्सित नजर, त्या नजरेतूनच कळतं की हा आपला तिरस्कार करतो, आपल्याला हे करत, ही वस्तुस्थिती आहे कायद्यानुरूप. आणि ही हा जो पंथ आहे, हे व्यक्ती अख्ख्या जगात आढळतात, असं काय नाही कोण कुठं नाही तर कुठं आहेत. समाजाची अवहेलना केल्यामुळे त्यांना नोकरी न देणे, त्यांना गरज नाही मागायची, तुम्हाला सांगतो. नोकरी न कुणी नोकरी देत नाही, किंवा त्यांनी स्वतःहून, बरेच समज आहेत गैरसमज, त्यांनी स्वतःहून, तुम्ही समजा 10-20 रुपये दिले त्यांना दक्षिणा म्हणून, त्यांनी जर 1 रुपया कपाळाला लावून दिला तर तुमची धनवृद्धी होते. असे बरेच लोकांचे हे आहेत. स्वतःहून दिला पाहिजे, मात्र मागितलं नाही पाहिजे. असं ही तृतीयपंथी व्यक्ती जन्माला आली, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे प्रकाश उर्फ स्वीटी काळे. आता ही जी स्वीटी उर्फ प्रकाश, आणि त्यांचं कसं असतं मानसिकता, तुम्ही आता जे लोक चंद्रावर गेला, तुम्ही थोडं समजून घ्या काय विषय असतो.
आपल्या लैंगिक भावनाची जाणीव झाल्याबरोबर त्या व्यक्तीचं आकर्षण कुणाप्रती ठेवायचं हे तयार होतं मनातून. तुम्ही मग किती ज्या पुरुषाला पुरुष आवडतोय, त्याला आपण गे म्हणतो समजा, त्याला किती बी हायफाय हिरोईन त्याच्या पुढे आणून ठेवली बेडवर तरी नाही, ती तिलाच म्हणणार आय एम नॉट कम्फर्टेबल. चहा घेणार का तुम्ही, असं असतं ते. ही रसायन आहेत त्यांना ठेवी, हे सायन्स समजून घ्या. डोबळ मानाने एखाद्याला नावं ठेवून मोकळं त्यात मजा नाही. ही सायन्स आहे. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाशी प्रामाणिक आहेत ना. कायदा असं सांगतो की आपण त्यांचा आदर केला पाहिजे, नाही तुम्हाला आदर कर त्यांना नावं ठेवू नका, त्यांना ठेवा, असं असतं. शक्य झाले तर मदत करा, असं माझं म्हणणं आहे. आणि तृतीय पण त्यांना वेगवेगळ्या शब्दांनी ती शिवी त्यांना ठेवा, तसं नाही बोलायचं कधी. त्यांना समजा छ पासून सुरुवात शब्द तो नाही बोलायचा, ही पासून सुरुवात होणार शब्द तो नाही बोलायचा. त्यांना दिदी म्हणलेलं आवडतं, म्हणा काय हरकत नाही. आपलं काय तुम्ही आता ते बांध करून वाढवलेली जमीन आहे ती काय ही कमी होणार आहे का, ती कुरलीच तुम्ही, त्यात विषय नाही. आता असं असतं. ही घटना, ही स्वीटी जी आहे ती कळायला लागल्याबरोबर तिची जी इच्छा आहे की आपल्याला आपल्याशी लग्न करावं, आपण पण प्रेम करावं. आणि मीच माझ्या स्टोरी सांगत असतो की खरं प्रेम राहिलं नाही. खरं ह्या स्टोरीमध्ये मला असं जाणवतं की हिथं मला खरं प्रेम दिसतं, असं माझं मत आहे. कारण स्टोरी पूर्ण बारीकपणे स्टडी केली मी. ही जी स्वीटी आहे हिला असं वाटलं की एक पुरुषाशी लग्न करावं, संसार करावा, प्रपंच करावा. तो कमवत असेल तर मी घर सांभाळावं. मी जर मागायला वगैरे बाहेर पडले तर असं म्हणजे जुगाड कुणीतरी सांभाळावं मला. तिची ओळख त्यांच्याच नातेवाईकांपैकी एक पण पुरुष आहे, अजित आप्पासाहेब जमादार याच्याशी झाली. आता शीत ते फोटो बघा तुम्ही, ते वय असं असतं की झाली ओळख, मग ओळखीचं रूपांतर थोडं आकर्षणात. आता हा बी 24-25चा, ही 19-22ची, पण जी ओळख झाली ती फार लवकर झालेली, त्यांना ठेवा, फार लवकर. फार म्हणजे शरीरावर काही आपण मोठं झालं ह्याच्या खुणा उमठायला लागल्यावर, काय लहानपणी आपण जसं दिगंबर अवस्था म्हणतात त्याच्यात होतो तसं काय आत्ता आहे का, नाही. लाज असते आपल्याला का, तर आपले जननेंद्रिय, आपल्या जननेंद्रिय केस येतात, बागलात केस येतात, दाढी मिशा येते. स्त्रियांचं थोडं वेगळा प्रकार असतो. मग हे झाल्यावर आपल्याला लाज येते. लाज आल्यावर आपल्याला काय चांगलं काय वाईट हे कळतं. समजा आजकाल कमी लोकांना कळतं, पण म्हणजे पोरापोरींना पण कळतं ना, काय का होईना. शनला कळायला लागल्यावर हा विषय चालू झालाय 2017ला. दोघांनी असं ठरवलं की आपल्याला एकमेकाशिवाय राहायचं, एकमेकाशी लग्न करायचं आणि एकत्र राहायचं. खरं प्रेम हे सुट्टीचं त्याच्यावर आणि त्याचं तिच्यावर. तुम्हाला माहिती आहे एका एकतर्फीने काय होत नाही, दोन्ही कोण असेल तरच पुढं विषय मार्गी लागतो. झालं, लग्न केलं, एकत्र राहायला लागले दोघं. राहून द्या, आपलं काय गेलं का नाही. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 8 वर्ष एकत्र प्रपंच. आता काय पोरं होणार आहेत का, विशेष नाही पोरं होण्याचा. 8 वर्ष प्रपंच केल्यानंतर ह्या स्वीटीचं किंवा त्यांचं किती एकमेकाशी नातं कसं असलं पाहिजे लक्षात घ्या, एकदम दृढ ना. काय त्या स्वीटीच्या प्रेमात कमी पडली, काय पडलं. हा जो पुरुष आहे, ह्या पुरुषाचं नाव अजित. ह्याच्या डोक्यात 2 कल्पना आल्या इथं. तुम्हाला सांगायचं, 2 एकदा एखाद्या गोष्टीने घर गेलं ना मेंदूत, हा ह्युमन सायकोलॉजी स्टडी करा कधी पण, काय असतं माणसाचं मानसशास्त्र. तुम्हाला वाटतं फक्त तुम्ही जगताय ना, हा नवरा माझा, ही पोरं माझी, ती बहीण माझी, हॅलो आई काय चाललंय, जेवली का, काय नाही. जेव्हा तुमच्यावर टाइम येतो ना, काही नुसते कोरडे आशीर्वाद देतात, काही ते भेटायला सुद्धा येत नाहीत. पैशाचा तर लांबच विषय. हा, आपले कॅन्सर पेशंट आपण मदत केली ते बघा 5,000ची, सक्का भाऊ येत नाही, सक्का भाऊ सुद्धा येत नाही, आई फक्त जवळ. मृत्यू त्या दाढत असलेल्या बहिणीसाठी सक्का भाऊ येत नाही. 2 मुलातला एक मुलगा सांभाळते, एक मुलगा तिकडे, मुलगा सुद्धा येत नाही. सगळ्याला माहिती आहे कुणी येत नाही. ही दुःख आहे, ती दुःखाला दाबून जागावं लागतं. जीवन काय काय लोकांचं नरकापेक्षा वाईट आहे तुम्हाला सांगतो. हा, फक्त प्रत्येक जीवाची दडफड चालली जगण्यासाठी आणि सुखी जगण्यासाठी. हा,
ही जी स्वीटीन ह्यांचं दोघाचं चाललं म्हणजे व्यवस्थित जुळलं होतं. 8 वर्ष त्यांचा प्रपंच झालेला. हिला मूल होऊ शकत नाही त्याला माहित होतं ना. या आजीतला डोक्यात 2 खटके अशा बसल्या की नंबर 1 माझा वंश वाढला पाहिजे. माझा वंश ते इकडून इकडून बाद राहायचं. एवढाली केस घेऊन असं मोटरसायकल फिरला पाहिजे. त्यांनी पुरीच्या लाईन पाडल्या पाहिजे. वंश लागतोच ना. बायको आल्यावर हाकलून काढलं पाहिजे बाहेर. माज दाखवला पाहिजे, रुबाब दाखवला पाहिजे, वृद्धाश्रमात नेऊन टाकलं पाहिजे. त्यासाठी वंश लागतो. चालवायला माणूस पाहिजे. हिला तर काय मूल होऊ शकत नाही. हा एक पॉइंट. आणि दुसरा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे की प्रत्येकाच्या शरीराची जसं त्याचं शरीर आहे, स्किन क्वालिटी, एक स्त्री आणि एक पुरुष आणि एक तृतीयपंथी याच्यात बरीच असमानता ही लोकांच्या लक्षात येत नाही. सोपं करून सांगतो, पुरुषाचा आवाज राकट असतो, त्याला कंठ असतो इथं, लक्षात घ्या. हा, स्त्रीला कंठ नाहीये, त्यामुळे तिचा आवाज ही किनारच असते. किनारी म्हणजे नाजूक आवाज म्हणतो आपण त्याला, किनार असते का तर कंठ नाही देवाने दिलेला. त्याच्यात पण थोडासा असा मिक्स आवाज येतो. राणी मुखर्जीचा आवाज बघा कसा आहे, तशा प्रकारचा. तशा काय असतात. बरोबर मधला प्रकार तृतीयपंथी. निम्म पुरुषाचा आवाज निम्मा स्त्रीचा, असे मिळून जो होतो तो तृतीयपंथीचा आवाज. जसं आवाजाचं तसं शरीराचं. काहीला दाढी असते, काहीला दाढी नसते. काहीला दाढी असते पण स्त्रीपेक्षा आकर्षक वक्षस्थल असतात, छाती असते. बरेच प्रकार आहेत. पाठीमागं तुम्हाला एक सांगितलं की माणसा म्हणजे पुरुषापेक्षा खालचा भाग जबरदस्त असणारे सुद्धा असतात. ते पुरुषाच कार्यक्रम राबवतात कधी कधी. हा, ती घटना सांगितली तुम्ही पुण्याची. ही लोकांना तपासच नाही काय. ती विमल खाते, गाडी चालवते, 90 मारते. आज इच्छा झाली चला शॉट मारू, अंधारात तुझा शॉट होईल, तू कोणा शॉट मारितो. एवढं सोपं समजू नको भाऊ. ती काय असं नाही की एअर ब्रेक येतात आणि दाबला की राहिलीच गाडी उभी. का फेल झाल्यावर काटा उभा राहतो टिंबवर. गाडी फेल उतारायला जर फेल झाली गाठ उतारताना. एवढं सोपं नाही. ही जी स्किन क्वालिटी आहे, स्त्रीचा त्वचा ही देवानीच मऊ आणि थोडीशी उष्ण. स्त्रीच्या देहाचं टेम्परेचर पुरुषाच्या देहापेक्षा जास्त असतं 1-2 सेल्सिअसने. हे सगळा डॉक्टरी विषय पण तुम्हाला माहिती नाही. आणि एवढी मारामाऱ्याने एवढी लफडी जपडी हे का चालल्यात. त्याच्यात एखादा फोरप्लेवाला असा तर ते टेम्परेचर अजून हाय करू शकतो. हा, मग अशा थंडीच्यात गरम कोणाला आवडत नाही. लक्षात आलं का. ह्याचा सगळा पगडा आपल्या मेंदूवर बसतो, लक्षात घ्या. इतका तो त्या आहारी जातो. दारूचे कसे लोक आहार जातात, हात थरथर कापायच्या बशी सुद्धा हातात राहत नाही, त्यांना टाकावं लागतो उतार. असं तसं स्त्रीच्या आहारी गेलेला माणूस स्वतःची धर्मपत्नी, मुलं, इस्टेट, इज्जत बिज्जत काही बघत नाही. संपलं. अशी लय आहेत, किती आले किती गेले मिळ नाही लागला. ते देहाची क्वालिटी, त्या स्किनची क्वालिटी स्त्री आणि एक तृतीयपंथी ह्यांच्यात बदल असतो. ती पुरुषाची राकट असते, असलीच पाहिजे, नर येतो. स्त्रीची मऊ असते, मुलायम असते. बरोबर मधला प्रकार आहे. मग जे स्पर्श सुख, जे सुख त्याला एक स्त्री देऊ शकत होती, ते स्पर्श सुख एक तृतीयपंथी देऊ शकत नव्हता. ही रियालिटी होती. हा खटका नंबर 2. हे 2 खटके ह्या अजितच्या डोक्यात बसले की आता 8-7-8 वर्ष झालं, आता मूल होऊ शकत नाही. आणि थोडं स्त्री किंवा स्त्री त्याने उपभोगला असं एखादा, त्याला माहिती डिफरन्स, फरक कळतो त्याला. मग दोघांचे वादविवाद व्हायला लागले. ह्याच्या डोक्यात अशी खटकी बसली की मला लग्न करायचं दुसरं, स्त्रीशी, मुलीशी, कारण तशी मुलगी त्याला मिळत होती. शनी मारली पलटी. आता त्या स्वीटीचं काय, प्रकाश उर्फ स्वीटी, तृतीयपंथी, तिने मनापासून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो थांबला नाही. दोघात खटके उडायला लागले. शेवट तारीख आता गुरुवारची गाठ नाही, 8 दिवस झाले आज. गुरुवारी त्यांनी साखरपुडा आपण त्याला म्हणतो त्या मुलीशी तो आयोजित केला. साखरपुड्याला त्याला हळद लागली तिथं, असा विषय होता. ती साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. हिला कळलं ह्या स्वीटीचं खरं प्रेम होतं. याचं कारण तुम्हाला सांगतो. का होतं खरं प्रेम, तर तिने नुसता एक आवाज दिला असताना तर 50 तृतीय नाही 100 तृतीयपंथी फोनवर जमा झाले असते ग्रुपवर. लक्षात घ्या. अख्ख्या मांडवात राडा केला असता यांनी, प्रॉब्लेम आणला असता. काय होऊन दे बाकीचं.
झालं का, तिने केलं का ते नाही. का तिचं त्या नवऱ्याला तिच्या बदनाम करायचं नव्हतं, तिने नाही केलं ते. तिने चिठ्ठी लिहून ठेवली की मला प्रेमात धोका दिल्यामुळे, मला हा सोडून गेल्यामुळे आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं, मी माझं जीवन संपवित आहे. घेतला गळफास. ह्या प्रकाश उर्फ स्वीटी काळेने. घेऊन द्या. आता ते विषय असा आहे की आता एखादा जर चिठ्ठी लिहून जर गळफास घेत असन, विषय आला कायद्याचा. पोलिसांनी त्यांची भूमिका चोख बजावली. अगदी आले, सगळं वस्तुस्थिती परिस्थितीजन्य पुरावे सगळं घेऊन पंचनामा वगैरे सगळ्या गोष्टी करून ज्याच्या नाव त्या चिठ्ठीत आहे त्याला रेडीमेड हळद लावली का, ठीक आहे, आत्महत्येस प्रवृत्त केल्याची केस, गुन्हा दाखल, गुन्हा रजिस्टर. हा, गेला आतमध्ये. म्हणजे बघा, काही करताना ना विचार तर करायला पाहिजे ना, बा काय केल्यावर काय होईल, एवढं आपापल्या मनाला करा. लय त्रास झाला बा, नाही सुचाना काय तर चल राव मला फोन करा. पण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. कायदा तुम्हाला तुमचं उर्वरित जे थोडंफार आयुष्य आहे ते तुम्हाला अत्यंत नरक अशा तुरुंगात घालावायला लागेल. बारीक सारीक गोष्टी असतात. होता होईन एवढं 2 हातांनी चांगलं करा. नाही चांगलं करता आलं ना, वाईट करू नका, कोणाचा जीव घेऊ नका. आणि मला कृपया अशा कमेंट आणि हे टाकू नका. कमेंट नाही टाकी, फोनवर सांगतात मी आता मर्डरच करतो. आता मस्त तसं परिस्थिती असती, ती नवरा असते तर ती बाई दुसऱ्या नादाला लागली ना आणि त्याच्यावर डोक्यात बसला ना की त्याला काय कळत नाही. ती नोकरीन पोरण बिरण त्याला वाटतं कवा एकदा वार करतो. ती ते ठोक्यात येऊ चुंगीवाला, ती चुंगीचे आगार करा येतोय, पण त्याला माहितीये का वार तलवारीने छकलवल्या चाकू शिरल्यावर कसं वाटतं. ती त्याच्या नादात असतं, गुटखा खाऊन आज हाणतो शॉट. इडी आहे दुनिया, यांना कळत नाही. लय बेकार दुनिया आहे तुम्हाला सांगतो. एखाद्याच्या दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर डाळ विचार करावा. पण लफडी बेफडी याच्यातून बाहेर पडा. आरडो माझं पार कार्यक्रम झाला भाऊ कशाचा. तुम्ही थोडं न्यार घ्या, काय नाही होत. जेवढं सुख बायकोला समजून घ्या, आपल्या लग्न करा, पैसे कमवा. हा, आता पुण्यातलं एक पोरगा सहकुटुंब येणार मला भेटायला पुढल्या आठवड्यात. माझं काल बोलणं झालंय. 4,000 रुपये नुसता नफा राहतोय फक्त चहा ऑफिसला. चहा तो घरगुती बनवून ते किटली असतात आता त्याच्यात तो चहा देतो फक्त 4,000 रुपये. 1,20,000 महिन्याचा माणूस झाला, अकोल्याकडचा आहे, पुण्यात येऊन. असं काहीतरी करा. 2 लेकरं आहेत, बायको आहे, सुखी आहे. असं विषय असं काहीतरी करा. केपेबल बना, लग्न करा. पण ही लफडी बिफडीच्या वानगडीत पडला ना, तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.